नमस्कार शेतकरी बांधवांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असाल वेळी कमेंट जाण्यास नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. स्क्रीन होऊ शकता अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. एकंदरीतच महत्त्वाचे अपडेट जसे की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. अतिवृष्टीमुळे लाल कांद्याचा मुहूर्त उकला, यंदा बाजारात उशिराने येणार आहे कांदा. बघू शकता 3 एकरवर रांगडा कांदा लावला आहे. कांदा काढावा म्हटले तरी 200 ते 300 रुपये क्विंटल इतका दर मिळत आहे. त्यात मावा, करपा आणि मर रोगाचा प्रादुर्भावामुळे कांदा पीक खराब होण्याची शक्यता असून दुहेरी संकट समोर उभे ठाकले आहे. त्यामुळे बाजारात लाल कांद्याची आवक घटणार असून परिस्थिती अशीच कायम राहिली तर उभ्या पिकावर रोटावेटर फिरवावा लागेल, असं सुभाष पालवे शेतकरी दोंडी शिन्नर या ठिकाणचे यांचं म्हणणं आहे. 15 ते 20% क्षेत्र घटणार. कांदा निर्यातीसाठी नवीन बाजारपेठा शोधण्याची गरज आहे. अतिरिक्त उत्पादन होणाऱ्या 1.45 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची आवश्यकता असून परकीय चलन मिळण्यास मदत होईल. तसेच नवीन येणाऱ्या कांद्याला दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा खर्चही भरून निघणे कठीण आहे. अतिवृष्टी, लहरी हवामान आणि दर नसल्याने लाल कांद्याच्या उत्पन्नावर परिणाम होईल. साधारणपणे 15 ते 20% उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. जयदत्त होळकर, संचालक, लासलगाव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती. एकंदरीतच महत्त्वाचे अपडेट आहे कांदा शेतकऱ्यांसाठी. तर जास्तीत जास्त नक्कीच व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया अशी माहितीपूर्ण कांदा बाजाराची अपडेट्स होतोपर्यंत ते थांबतोय. महाराष्ट्र जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढे. धन्यवाद.